आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मूल्यवर्धन प्रशिक्षणार्थ्यांनी जपली गुरु शिष्य परंपरा। मार्गदर्शकांचा गुरुदक्षिणेने यथोचित सन्मान। शिक्षकांच्या मध्ये मूल्यवर्धन होऊन तसेच विद्यार्थ्यांचा मूल्याधारित पाया भक्कम होऊन देशाचे सक्षम भावी नागरिक तयार व्हावेत यासाठी मुथा फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने मूल्य शिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले। अलीकडील काही वर्षांमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या तज्ञ मार्गदर्शकांना शिक्षकांच्या मधून गुरुदक्षिणा देण्याचा प्रघात नामशेष होत असताना मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, नितीन जोशी, रमेश पेटकर या मार्गदर्शकांचा 2026 ची एक्झिक्युटिव्ह डायरी व किमती पेन देऊन विस्तार अधिकारी शंकर पवार यांचे हस्ते सन्मान करण्यात आला। तासगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तासगाव तालुक्यातील सर्व 850 शिक्षकांना मूल्यवर्धन, तालुका समन्वयक धनंजय पाटील, बीआरसी विषय तज्ञ वैभव आंबी, सुरेखा राजगे, स्वाती पाटील, अर्चना बेले, वैभव बंडगर, आशिष भंडारे, नितीन रास्ते, अमोल कोळेकर, मनोज आवटी, वर्षा जाधव, सुरेखा राऊत, धनश्री माळी, मीनाक्षी शितोळे, स्वाती देवांग, पूनम जाधव यांच्या संयोजनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले। एकूण 5 कुलांच्या मधून 3 टप्प्यांमध्ये 11 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबरच्या दरम्यान तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, खाजगी प्राथमिकच्या 1ली ते 8वी शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना डी.के. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल व आयडियल इंग्लिश स्कूल येथे हे प्रशिक्षण देण्यात आले। अमोल केंगार, अण्णासाहेब गायकवाड, वंदना कदम, जयश्री पाटील, उत्कला सागरे, मुनाफ नदाफ, रवी खरमाटे, तानाजी चव्हाण, उदय रकटे, विठ्ठल धेंडे इत्यादी सर्व कार्यरत तसेच प्रभारी केंद्र प्रमुख यांनी संचालन केले। सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची